केसकर साहेब दोन त्यामध्ये पहिली पत्रिकेवरती शिवसाहेबांचं नाव बरं ती पत्रिका कोणी छापली त्यांना पण बोलायचं थोडं नॉर्मल तुम्ही सांगते सर आता त्यांना कुठलाही कार्यक्रम प्रक्रिया ते ठरवतात का तुम्ही लोक ठरवतात बरोबर आता इथे वगैरे कार्यक्रम नाही का त्याची आयडिया नाही त्याची आयडिया नाही म्हणून तुमचं काय काम आहे तुमचं काय काम आहे शिवसाहेबांनी कार्यक्रम ठेवला का तुमची आयडिया आहे तुमचं काय काम आहे सांगा ना उत्तर द्या आता बसू नका मग जर समजा एखाद्या कामाची तुम्हाला आयडिया नाही त्या कामाचा उद्घाटन आहे तुमचं काय रोल आहे पाटील रोल सांगा ना ते त्या कामाचं हस्तांतरण कोण करून घेतं शिवसाहेबांचं हस्तांतर करून घेतलंय का आम्ही तक्रारी दिल्या होत्या की तिथं संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यावेळेस ते कामं पर्यंत बोगस झाले पूर्ण जुन्या खेळण्याला नवीन कलर दिला आहे तिथे सगळे ब्लॉक निघाले तिथं 4 फुटांनी माती भरायला ती माती भरली नाही तिथं लॉन पाहिजे मुलांना खेळण्यासाठी तिथं हराळी लावली जर लहान मुलं त्या हराळीत दिले तर त्यांच्या पायाला जाऊ शकते टोचू शकतं तिथं वाल कंपाऊंड तरी गेले हे सगळी कामं आम्ही सांगितली तेव्हा तिथं एक प्रचंड मोठ्या प्रमाणात गोवा भ्रष्टाचार झाला आहे आम्ही तिथं प्युअर ब्लॉक काढून बघितले सगळ्या गोष्टी काढून बघितल्या मीडियाने सगळ्या गोष्टी केल्या नगरपालिकेत तिथं करायची नगरपालिकेचं म्हणून तिथं काय काम आहे बरोबर नुसतं अहवाल देणे का काम करून घेणार काम करून घेणार काय कारवाई केली तुम्ही ठेकेदारावर साफसफाई केली लाईट गेल्या लाईट गेली होती ती लाईट करून घेतली त्याच्यावर ते साऊंड सिस्टममध्ये ती चालू करून घेतली कॅमेरे चालू हस्तांतरण करून घेतलं मग तुम्ही अहवाल काय दिला पूर्ण काम झालं म्हणून घेतलं ते पत्र आलेलं आहे केलं करायचं सांगा बरं आणि त्याच्या पलीकडे जाऊन अधिक तक्रारी तुम्हाला आम्ही की जशा दिलेल्या काही संघटना आहेत तशा आम्ही तुम्ही पण दिल्या होत्या त्या दोन्ही कामांच्या पण तक्रार दिल्या होत्या काय संघटनांनी मागितलं होतं ते केलं का झालेलं आहे कॅमेरे चालू आहेत आजचं उद्घाटन कुठल्या मुद्द्यावर हस्तांतरित प्रमाणे झालेलं सगळं काम हस्तांतरित झालं प्रमाणे सगळं काम झालेलं आहे सगळे जण ऐकतात बरं का इस्टिमेट प्रमाणे काम यांनी करून घेतलेलं असं त्यांचा दावा आहे दिसणारा विषय नाही हा हे सगळं दिसणार आहे इस्टिमेट प्रमाणे काम करून घेतलेलं आहे का नाही टेस्ट रिपोर्ट दाखवा तुमचा हे दादा टेस्ट रिपोर्ट म्हणजे कसं आहे ते नाही म्हणजे कसं आहे बोगस असते ती कागदावर असते कागदावर येते तुम्ही मला सगळे काम झालंय का इस्टिमेट प्रमाणे त्यांनी इस्टिमेट प्रमाणे काम झालंय म्हणतील बरं का आज उद्घाटन झाल्यानंतर उद्याच्या इस्टिमेट साहेब तुम्ही यायचं काय काय काम केलेलं आम्हाला दाखवलं इस्टिमेट प्रमाणे बरं का आणि तुम्हाला इस्टिमेटच्या बाहेर जाता येतंय का एस्टिमेटच्या बाहेर जाता येते का तुम्हाला रिवाइज एस्टिमेट किती वेळा केले नाही का एस्टिमेट पेक्षा बाहेर जाता येत नाही एस्टिमेट पेक्षा जास्त काम करता येत नाही सगळं रेकॉर्ड होतंय जर झालं असेल तर त्याचं बिल देता येत नाही बरोबर आहे सगळे रेकॉर्ड होतं बरं का हँडओव्हर न झालेलं असताना लोकार्पण कसं काय तुम्ही तुम्हाला माहिती आहे का लोकार्पण बरोबर आहे ना अरे खरं बोलतात ना पत्रकार महोदय आजचं उद्घाटन पंढरपूर नगरपालिकेच्या नगर अभियंत्यांना माहित नाही त्याची कल्पना नाही शिवला माहित नाही
सरकार तुमची परमिशन आहे का त्या उद्घाटनाला? तुम्ही परमिशन दिलेली आहे का नगर अभियंता म्हणून? कारण ते काम तुम्ही करून घेतले ना. काम कोण करून घेतलंय? नगर अभियंता. नगर अभियंता म्हणून तुम्ही आज परमिशन दिले का त्यांना उद्घाटनाला? त्याचं देखभाल दुरुस्तीचं केंद्र काढलं का परत? तिथं जर समजा उद्घाटन झाल्यानंतर तुमच्याकडे तिथं पाणी घालणार, वॉचमॅन, त्याची काय तिकिटाची रक्कम त्या फ्रीमध्ये ठरवलंय, ही कुणी ठरवलंय का आधी? म्हणजे त्याला 1 रुपया 2 रुपये घ्यायचे, त्याला घ्यायचे, तिथं कोणी सिक्युरिटी गार्ड नेमला आहे का नाही नेमलेला आहे, तिकीट घरं काढलेलं तिकीट ठेवायचं का नाही, ते धोरणात्मक निर्णय कोणी घेतले? म्हणजे अजून उद्यान विभागाला शेवटी ट्रान्सफर केलं नाही. आपण एखाद्या कामाचं लोकार्पण करताना काय नियम आहे? एखाद्या कामाचं उद्घाटन करायचं नियम काय? नगर अभियंता म्हणून तुम्ही मला सांगा ना, समजा एखाद्या कामाचं उद्घाटन करायचं तर नियम काय? पुढाऱ्याने बोलवायचं ती राहू द्या. नगरपालिकेचा नियम काय? पुढे 100,000 पुढारी बोलावून उद्घाटन करा, पण ते काम पूर्ण झालं पाहिजे का नाही? जर काम पूर्ण झालं तुम्हाला आज सकाळी कळलं, काम पूर्ण झालं काही तुम्ही ही पत्रिका तुमच्याकडे आहे का? त्या बागेच्या उद्घाटनाच्या पत्रिका तुमच्याकडे आहे का? तुम्ही नाही छापली, पत्रिकेचं काम तुमच्याकडे आहे ना, पण तुम्हाला ते माहित नाही. म्हणजे तुम्ही ही पत्रिका छापलेली नाही. नगरपालिकेचा या पत्रिकांचा काही संबंध नाही. बरोबर आहे का ते? रेकॉर्ड घ्या तिकडचा. रेकॉर्डवरती आहे का ती पत्रिका तुमच्या? एक आपल्या नगरपालिकेची पत्रिका आहे का? नाही. पत्रकार बांधून तुमच्या लक्षात आलं का की ह्या ताई ज्या आहेत त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याच्या पत्रिका सगळ्या गोष्टी या ताईंकडे असतात. नगरपालिकेचं कामकाज त्यांच्याकडे आहे. तर ही नगरपालिकेची अधिकृत पत्रिका नाही, रेकॉर्डवर नाही, किंवा त्यांना कार्यक्रम आहे काय नाही. ठीक आहे. म्हणजे आता नगर अभियंत्याने आता स्पष्ट सांगितलं की नगर अभियंत्याला काय माहिती नाही. नगर अभियंत्याला ते काम पूर्ण झाले का नाही हे माहिती नाही. त्या कामाचं हस्तांतरण अजून झालेलं नाही. त्या कामाबद्दल आपण सगळ्यांनी तक्रारी केल्या होत्या की हे काम निकृष्ट आहे, बोगस आहे, सगळ्या गोष्टी पत्रकार बांधवांनी देखील आता पंढरपूर शहराच्या जनतेच्या सगळ्या निदर्शनाला आणून दिल्या. तरी देखील ज्या वेळेस आपण कारवाईची मागणी केली की बाबा तिथं जुनं खेळण्याचं साहित्य आणून बसवलंय, त्याला पेंट करण्यात आलाय, पेवर ब्लॉक पूर्ण निघून गेलेले आहेत, ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आणल्या, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार अधिकाऱ्याने आणि त्या ठेकेदारांनी मिळून केलेला आहे. तुम्ही हे सगळं आम्हाला सांगून केलंय, त्याला अभियान घेऊन तुम्ही तक्रारी करून शेवटची तक्रार तुम्ही सांगू. हा मी तीच म्हणतो तुम्ही काय केली त्याच्यावर कारवाई? बापू यांना बोलू द्या की जरा. 2 मिनिटं. म्हणजे पेविंग ब्लॉक बद्दल तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं, माती बद्दल घेतलं, लॉन बद्दल घेतलं, खेळण्यांबद्दल घेतलं, ही घसरगुंडीच्या खाली खडी टाकली, पोरग वरण त्यांनी काय काय केलं आपण नगरपालिकेत कशासाठी आलो होतो? एक तर पत्रिका शासकीय नाही, आता सगळ्या पत्रकार साहेबांसमोर सिद्ध झालं. हाके मॅडमने पंढरपूरला सांगितली पत्रिका आम्ही छापलेली आहे. आमच्या कुठल्याही नगरसेवकाला पत्रिका घरी आलेली नाही. दुसरी गोष्ट ही म्हणजे ही कार्यक्रम करायला लागला म्हणजे काय कुणाच्या दबावपोटी चालू आहे का कुणाच्या राजकीय पोटी चालू आहे काय कळलं नाही. आणि हे आज कार्यक्रम जे होणार आहे नक्की हे शासकीय तर नाही 100%, पण हे रेकॉर्डवर बी नाही. मग हे कार्यक्रम बोगस आहे का? मग कुणाला तर खुश करायसाठी आहे का? हे बघायसाठी चालू आहे. आपण पूर्ण माहिती झालेलं आहे. आता आपण इथनं झालं की साहेब आता सांगतील आतापर्यंत आम्ही जी तक्रार दिली त्याच्याबद्दल काय काय काम केलं आणि हा असं सगळ्या पत्रकार साहेबांना घेऊन आपण त्या मागे जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे काम आहे त्या कामाचं नाव आणि त्या काय काय काम केलं ते सगळे आयटमवर तिथं बोर्ड लावा ताबडतोब. तिथं पूर्ण बोर्ड प्रत्येक आयटमवर बोर्ड आला पाहिजे. आणि आता त्या आयटमवर आपण चेक करायचो. तुम्ही म्हणताय काम झालं, आम्ही म्हणतोय झालं नाही. तुम्हाला आता ते लोकांना माहित नाही. तुम्ही परवानगी दिली का? तुम्ही परवानगी दिली तर लेखी पत्र तसं आम्हाला द्या की तुम्ही आता या सगळ्या गोष्टीला परवानगी दिलेली आहे. दिले का साहेब? तुमच्या परवानगीत ते कार्यक्रम होतो. नाही साहेबाला बोलते दिले का सर? तुम्ही काय ऍक्शन घेणार संध्याकाळी उद्घाटन आहे? त्यांनी बेस्ट उत्तर दिलं. अजून एकदा त्यांचं रेकॉर्ड करा. तुम्ही परवानगी दिलेली आहे का? नाही. हा तुम्ही परवानगी दिलेली आहे का? इकडे बघा, आम्ही तर 6 नगरसेवक
आमच्या पार्टीच्या एकाही नगरसेवकाला तुमची पत्रिका नाही. त्या हाकी मॅडम आली इथं ती काय म्हणलं आम्हाला काय माहिती नाही. पण तुम्हाला एवढी घाई कशी नाही आहे मला उद्घाटन करायचं. शासकीय अधिकाऱ्यांना माहिती नाही, शिवला माहिती साहेब, तुम्ही मान हलवताय. आम्हाला माहिती नाही. भाई कार्यक्रम काढला नाही कोण तिथं, कोण करते कार्यक्रम? उद्घाटन कार्यक्रम कोण नाही? बरं साहेब तुम्ही उत्तर दे, कोणाचा कार्यक्रम आहे? हा कार्यक्रम आहे कोणाचा? फक्त आम्हाला एवढं सांगा, आम्ही नगरसेवक आहे. तुमच्या प्रिमाइसेस मध्ये तुमच्या परमिशनच्या शिवाय जर कोण घुसून कार्यक्रम करत असेल तर गुन्हे दाखल करा ना दोन मुद्द्यावर आलो. त्याच्यावर. परस्पर कोण शासकीय पत्रिका ही छापा अधिकार आहे का? एक मिनिट नाही येत. शासकीय पत्रिका छापण्याचा अधिकार आहे लोकांना. या त्यांना नाव आहे नाही. शिवंत नाव आहे, तुमचं नाव आहे, आमचं नाव आहे, सगळ्यांचं आहे. आम्हाला एका सुद्धा इतरलं नाही नाव छापतात का म्हणून आमची. 2 तारखेला साहेब तुम्हाला संभाजीनगर की ह्या कामात भ्रष्टाचार झाला, ग्रामपंचायतीचं झालं, याची चौकशी करा. चौकशी अहवाल आल्यानंतर त्या पद्धतीनं काम झालं तर त्या तुम्ही सर्वसामान्यांसाठी खुलं करा. आता मगाशी तुम्हाला विचारलं, तुम्ही काय म्हणलं की याचा अहवाल तयार झाला. ते अहवाल तयार झालं तर आमचं पत्र आम्हाला देणं तुम्ही अपेक्षा आहे. त्यानंतर तुम्ही सांगितलं की ठेकेदाराने आम्हाला ती बाग हँडओव्हर केली, त्या हँडओव्हरचं पत्र तुम्ही आम्हाला दिलं. दुसरं तुम्ही सांगितलं की त्यांच्याकडनं काम पूर्ण झाले असं तुम्ही पत्रही घेतले. काम पूर्ण झालं तुम्ही पत्रही घेताय, कार्यक्रमात तुमची परवानगी नाही म्हणताय, पत्रिकाही तुम्हाला माहित नाही म्हणताय. आणि दुसरं तुम्ही उद्यान विभागाला अजून ते काम ट्रान्सफरही केलं नाही. म्हणजे तुम्ही कुणाच्या दबावात आहे का? पण ठेकेदारांना नगरपालिका पाठीशी घालते का? हो, तुम्ही आता आज स्वच्छतेला माणसं नगरपालिकेचे गेलेत. तर तुम्ही पाठवले बाकी स्वच्छतेला नगरपालिकेचे कर्मचारी सगळे कर्मचारी घेताय का? काय झालं साहेब, तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय? तुम्ही उत्तर देत नाही, मान हलवताय. आम्ही लोकप्रतिनिधी आहे, लोकांतून निवडून आणलंय. आम्ही तुम्हाला विचारतोय का बाग हँडओव्हर झाले का, आजचं उद्घाटन तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही उत्तर देत नाही साहेब. 2 मिनिट थांब. 25 फेब्रुवारीला बाबूचा कार्यक्रम चालू केलेला, त्याच्या लाल पाट्याला टाकलेली. 2 मिनिट आम्हाला बोलू दे. ए भैया, आम्हाला बोलू दे ना. अहो 2 मिनिट ऐका. उत्तर पण दिलं अतिक्रमण करून तर हा बोरखेड आहे. तर नगरपालिकेच्या प्रॉपर्टीवर एखादा माणूस जर काय करत असेल तुमच्यापर्यंत तर तुम्ही कारवाई केली पाहिजे. त्या पद्धतीचं तुम्ही आता कारवाईचं पत्र द्यायला पाहिजे. बरोबर आहे. तसं तर उद्या पंढरपुरातला कुठल्याही माणूस कुठल्याही रस्त्याचं नारळ फोडावं जाईल ते तुम्हाला मान्य असेल का? हा बोरखेड हा कार्यक्रम गुन्हा दाखल करा अभियंता म्हणून प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात तुमच्या प्रॉपर्टी एखादा माणूस अतिक्रमण करून जर त्या ठिकाणी उद्घाटन करत असेल, त्या ठिकाणी जाऊन तो त्याच्यावर तुम्ही कारवाईचं पत्र दिलं पाहिजे. कारवाई तुम्ही बापू आल्यापासून आपणच बोलतोय, ते शब्द काय बोलत नाही. मला काय म्हणायचं आहे, आम्ही एवढी चर्चा करायला आलो का आमची? तुम्ही काय बोलतच नाही. आम्ही जनतेतून निवडून आलोय. आम्ही तुम्हाला काहीतरी विचारतोय, आम्ही काहीतरी विचारतोय. ती जनतेची 3.5 कोटी रुपये कुठं उधळपट्टी केली त्या कामाचं तुम्ही बोल राहा. आज तो आजचा कार्यक्रम माहिती आहे का तुम्हाला? आम्ही काहीतरी विचारतोय साहेब, बोलू द्या ना. आजचा कार्यक्रम माहिती माझ्या देवाला शिवसाहेबांना बोलतो. काय शिवसाहेबांना कळवतो की असा विषय झालेला आहे. ते सांगितलं पुढे करायचं तुम्हाला एक पाठीमागे घालता येणार नाही. जी लोक तुमच्या प्रॉपर्टीवर अतिक्रमण करून मला सांगा ही प्रॉपर्टी कोणाची आहे? तुम्ही जाऊन आता ती सील करणार. काम कंप्लीट नाही त्याला आपण हस्तांतर करून घेतलेलं नाही. तुम्ही म्हणताय पत्रिका आपण छापलेलं नाही, काहीच आपलं नाही. आता स्वच्छतेला लोक आपली गेलेले आहेत. कुणी पाठवले कामगारांना काय एवढं हाऊस लागले का? कोणी पाठवलं सांगा. बोला त्या कामगारांना. कोणा ठेकेदार तिथला तुम्ही आमच्या सोबत नाही येऊन तिथे कुरूप लावणार आहे का? घेतला आजचा कार्यक्रम थांबवणार आहे का? अनाधिकृत चालवायची
घेऊन घ्यायला बापू तुला लावायचं नगरसेवक थांबा ना तुम्ही नाही तुम्ही पैसे घेताना कसं काय तुम्ही आता आमच्यासोबत चला सोबत सील करा उद्घाटन होऊन द्यायचं नाही हे बघा तुमची परमिशन नाही ना तुम्ही सील करा साहेब उघडा म्हणजे तर उघडा साहेब उघडा म्हणजे तर उघडा ना बगीचा तात्काळ चालू करा म्हणून आम्ही वर्षभर झाली मागणी करतोय ताबडतोब काम करून घ्या बगीचा चालू करा लोकांना बगीचा पाहिजे बगीच्याला विरोध नाही पण ज्या कामात भ्रष्टाचार झाला तिथं बोगस काम झालंय त्याचं कामच पूर्ण नाही अशा कामाचं लोकांना करू नका ताबडतोब ती बगीचा चालू करा त्या ठेकेदारावर कारवाई करा ताबडतोब सगळ्या गोष्टी पुन्हा देखभाल दुरुस्तीचं त्याचं टेंडरच काढलं पहिल्यापासून कोण करणार सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यानंतर नाव ओपन करा इथं वॉचमॅनपासून शिपाईपासून पाणी देणाऱ्या माणसापासून त्याचं टेंडर केलं म्हटलं तर 5 रुपये 10 रुपये 2 रुपये काय पावती असेल ते ठरवून देखभाल झाली पाहिजे आज ओपन करता उद्या सगळं एखादं जर पोरग पडून जर चुकी झाला तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे का पुढे झालं पाहिजे तुम्ही घेणार आहे का जबाबदारी एखादं जर काय वाईट घटना घडली तर तिथं एखादं जर लहान लेकरू पडला आता ही माणूस म्हणते ते कसं मोठी जबाबदार तुम्ही घेणार आहे का तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहे देखभाल दुरुस्तीचं काम दिलं नाही तुम्ही. मग तुम्ही टेंडर बापू बापू इथं उघडा म्हणा साहेबांचा फोन आला तर उघडा आणि शिवसाहेबांवर कारवाई करा बापू ही काय बदलवून जातील आणि ते आपला सगळं आपल्याला नगरमध्ये येत नाही अध्यक्ष नाही त्यांना तुम्ही विचारत नाही का?